नमस्कार मंडळी, आपणाज रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आपला वीक पण चालू आहे मकर संक्रांत स्पेशल. तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, तिळाची बर्फी, सगळं काही तिळाचं. तर थंडीत तीळ खाल्लेले पण चांगले असतात, म्हणून तर संक्रांत थंडीत येते. कारण की जे आपल्याला पौष्टिक लागतं ते त्या सीझनमध्ये आपण करतो आणि खातो. त्यानिमित्ताने संक्रांत आली, आपण तीळ खातो. त्यामुळे तीळ खूप पौष्टिक असतात. आणि म्हणजे संक्रांतीच्या वेळी थंडीच असते बघा. त्यामुळं जे शरीराला आपल्या पोषक आहे, तर जे सिजनेबल आहे ते आपण नेहमी बनवून खात जायचं. तर आपण आज करणार आहोत तिळाची बर्फी. तिळाच्या वड्या म्हणा किंवा तिळाची बर्फी. अगदी मऊ करणार आहोत बर्फी अशी. आणि जेणेकरून ज्यांना दात नसतील किंवा आपल्या घरात वृद्ध माणसं असतात, आजी आजोबा वगैरे कोणी, तर सर्वांना अगदी मनापासून खातील ते. आणि सहज विरघळेल तोंडात, चावायची गरज नाही. त्यामुळे अशा लुसलुशीत आपण छान तिळाच्या वड्या करणार आहोत. तर चला बघूया आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तरी त्यात आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे वडीसाठी. बघा, मी इथे 1 वाटी तीळ घेतलेत, 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि असे 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे. बघा, एकसारखी वाटी, कुठलीही वाटी घ्या तुम्ही तुमच्या हिशोबानुसार. फक्त 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि त्याला 2 वाटी गूळ. 2 वाटी गूळ घ्यायचा. इथं इलायची आणि जायफळची पूड घेतली. इथं बदामाचे थोडेसे असे छोटे छोटे काप करून घेतलेत आणि इथं साजूक तूप घेतलेले आहे मी. तर आता आपल्याला जरा आज वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे तिळाची वडी. ही म्हणजे बर्फीच म्हणूया, तिळाची बर्फी करायची आपल्याला. तीळ शेंगदाण्याची बर्फी करायची आहे. तर मस्त अशी बर्फी बनवू आपण. तर मी 1 वाटी इथे गूळ टाकला आहे बघा डब्यामध्ये. ही दुसरी वाटी पण टाकते. आणि हा गूळ आहे ना आपल्याला कुकरला लावून घ्यायचा आहे. अगदी मंद आचेवर 1 शिट्टी होऊन द्यायची फक्त. तरी ते बघा, आपण कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे खाली, त्यावर ही जाळी ठेवूयात आपण. आणि त्यानंतर हा जो गूळ आहे आपला 2 वाटी, तो गूळ ठेवून देऊ. कारण गुळामध्ये आपण पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे. डायरेक्ट कुकरला मी गूळ लावते बघा. पाक करायची पण गरज नाही आपल्याला. आणि त्याच्यावर आपण घट्ट झाकण ठेवू, जेणेकरून की त्यात पाणी जाणार नाही. तरी ते बघा, मी असं झाकण ठेवते त्याच्यावर, जेणेकरून पाणी जाणार नाही. आणि आपण कुकर गॅसवर ठेवायचा आणि मंद म्हणजे अगदीच फुल फ्लेमवर गॅस ठेवायचं नाही आपल्याला. अगदी मीडियम म्हणजे मंद म्हटलं तरी चालेल. इथे बघा, मी गॅसची फ्लेम कमी करते. असे कमी याच्यावर आपल्याला 1 शिट्टी होऊन द्यायची. तोपर्यंत आपण तीळ आणि शेंगदाणे असे खरपूस भाजून घेऊ. आपण बघा इथे कढई तापायला ठेवली आहे. आपण प्रथम शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे, खरपूस भाजून घ्यायचे अगदी. बघा, आपले शेंगदाणे खरपूस भाजले. खरपूस भाजण्यासाठी ते बघा तुम्ही अर्धवट शेंगदाणे आपल्याला असे म्हणजे फाकलेले असतात. त्यावरून समजायचं की आपले शेंगदाणे खरपूस असे भाजलेले आहेत. आता आपण शेंगदाणे काढून घेऊ आणि तीळ भाजू. इथे तीळ भाजून घेऊ. तुम्ही म्हणाल तीळ काळे दिसतात, तरी ते आपले अस्सल गावरान तीळ आहेत. आपला चॅनेल पण आहे गावरान रेसिपी, आणि तीळ पण माझे गावरान आहे. बघा, खूप दिवसापूर्वीचे तीळ आहेत. आपण तीळ आणले तर धुवून भाजून बरणीत भरून ठेवा. अगदी 2-3 वर्ष ठेवले तरी त्याला किडा लागत नाही किंवा जाळी लागत नाही, काही नाही, छान राहतात. पण भाजताना थोडेसे खरपूस भाजून ठेवायचे, भरपूर दिवस टिकतात ते. तर असे आपण आता खरपूस असे तीळ थोडे मी भाजून बरणीत भरून ठेवले होते. आता थोडेसे भाजायचे आपल्याला त्यांना. हे बघा, आपले तीळ पण खरपूस असे भाजलेले आहेत. आपण तीळ पण आता काढून घेऊ. ते बघा, आपण शेंगदाण्याची सालं काढून घेतले सर्व. आणि आपले तीळ पण आता थंड झालेले आहेत. आणि थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचे. आणि एकसारखा मिक्सर चालवायचा नाही. चालू बंदमध्ये 1-2-3 गरके मारून
काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण हे वाटून घेऊयात आता. आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे कमी जास्त मी तुम्हाला वाटताना पण दाखवते. बघा आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात लावले का तुम्ही कसे वाटायचे सांगते. तरी ते आपण आता मिक्सरला वाटून घेऊ. बघा अजून वाटून घ्यायचं आहे. बघा आपल्याला इथे बघा आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे हे. आणि इथं बघा तेलकटपणा त्याला चांगलं तेलकट झालं बघा. तर आपण एका भांड्यात आता काढून घेऊयात. इथे बघा आपण कुकरमधून गुळ काढलाय. कसा पातळ झाला एकदम. आता आपण त्यात 2 चमचे साजूक तूप टाकू. जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊ त्यात. बघा आपण त्यात आपण इलायची पूड आणि जायफळ किसून घेतलं होतं ते मिक्स करू. हे बघा छान असं आपलं आपण हे गुळात मिक्स करून घेतलंय. आपण एका ताट साजूक तूप लावू आणि ते थापून घेऊ. ताटात असं तूप लावून घेऊयात आता. आणि मस्त थापून घेऊ आपण. बघा एकसारखं असं. एकसारख्या म्हणजे एकदम सगळं सारखं असं थापून घेऊ. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं पण जेव्हा आपण तीळ भाजले तेव्हा मी थोडेसे साईडला काढले होते याच्यावर असं पसरून द्यायला. म्हणजे थोडे तीळ टाकू कारण ते तिळाची बर्फी आहे. आणि मी इथे बदाम टाकले. तुम्ही अगदी पिस्ता वगैरे टाकला तुम्हाला जसं आवडत असेल तसं टाकलं तरी चालेल. बघा आणि याला आपण थोडंसं दाबून घेऊयात. बघा आता म्हणजे वडीतून ते निष्ठत नाही. तर इथे बघा आपण याच्या वड्या पाडून घेऊयात. असं उभं आडवं आपण कट करून घेऊ पूर्ण. तर इथे बघा आपण उभे आडवे अशी त्याची बर्फी बनवून घेतलेली आहे. छान चौकोनी आकारात कट केले. आता आपण ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे बघा आपली छान अशी तिळाची बर्फी किंवा वडी म्हणा मस्त झालेली आहे. आणि त्याच्यावर तुम्ही पिस्ता वगैरे बाकीचं काही टाकू शकता. तुम्हाला जे आवडतं ते टाकू शकता तुम्ही. आणि मऊ लुसलुशीत झालेली आहे अशी मऊसूत झालेली आहे खूप. आणि तुमच्या घरात जर कोणी असं वयोवृद्ध असेल तर त्यांना आपली वडी नक्की खायला द्या. आणि त्यांच्यासाठी स्पेशली आपल्या घरात ज्यांना दात नाही किंवा वयोवृद्ध आहेत त्यांना चावत नाही तर अशा मेंबरसाठी नक्की करा ही संक्रांतीच्या निमित्ताने वडी. तर बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी मऊसूत झालेली वडी बघा सहज तुटते.
आणि दाताखाली एकदम विरघळते. तर आपली ही वडीची बर्फीची म्हणा व वडी म्हणा बर्फी म्हणा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपली ही वडी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे ती. धन्यवाद.